जसा आताचा माहोल दिसतोय आपल्याला की वारकऱ्यांना लागेल ते खायला, उपवास असेल तर उपवासाचं खायला. ज्ञानोबा कमी काही पडून देत नाहीत, हा भाग वेगळा. पण आता जसं वाटप चालू आहे त्या पद्धतीचं वाटप परतीच्या वारीला नसतं. ज्ञानोबारांना पुन्हा पंढरपुरातून आळंदीला जर घेऊन येत असतील तर ते खरे निष्ठावंत वारकरी आहेत. ही जी व्यवस्था होती पंढरपूरला जाताना, तर याच्यापेक्षा काकणभर का होईना पण जास्त व्यवस्था ते परतीच्या वारकऱ्यांची व्हावी अशी माझी एक म्हणजे मनापासून इच्छा आहे. जी आता ही वारी चाललेली आहे ती जी परतीची वारी होती, त्या परतीच्या वारीला सुद्धा येत असताना त्या दिंडीचे जे विनेकरी असतात ते विनेकरी ज्ञानोबाराय पंढरपूरमध्ये गेल्यानंतर बाकीचे वारकरी घरी जातात, पण त्या दिंडीचे जे असणारे विनेकरी आहेत ते पुन्हा ज्ञानोबारायांना घेऊन आळंदीमध्ये येतात. मग ती कदाचित बऱ्याच लोकांना अजून ती परतीची वारी देखील माहीत नाही. हाच थोडा, कारण ह्याच्यामध्ये मॉब जास्त असतो, लोक येतात त्यामुळे कळतं. पण खरी वारी परतीची वारी असते, कारण जाताना जो 15 दिवसाचा 21 दिवसांचा समजा जो प्रवास असतो तो कमीत कमी 7 ते 8 दिवसांमध्येच पूर्ण केला जातो. 30-30, 40-40, 50-50 किलोमीटरचं अंतर रात्री दिवसा जसं जमेल ते चालतच रिटर्न ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये दाखल केलं जातं. आणि मग त्याचा जल्लोष ज्ञानोबारायांच्या अलंकापुरीच्या आळंदीच्या वेशीवरती फार थाटामाटात केला जातो. आळंदीतले जे काय असणारे स्थानिक वारकरी आहेत, संस्था चालक आहेत किंवा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी असेल, यांच्या माध्यमातून फार मोठ्या स्वरूपामध्ये ज्ञानोबारायांचं आळंदीमध्ये स्वागत केलं जातं. आता इकडून जाताना पालखीला जसं अन्नदान केलं जातं किंवा पाणी वगैरे हे सगळे सोय केली जाते, तसं परतीहून जे असतात त्यांची तशी सोय होती का? परतीला थोडीशी त्याची वानवाच असते. म्हणजे जसा आताचा माहोल दिसतोय आपल्याला की वारकऱ्यांना लागेल ते खायला, उपवास असेल तर उपवासाचं खायला. पण येताना खरं तर त्या गोष्टीचा ज्ञानोबाराय कमी काही पडून देत नाहीत, हा भाग वेगळा. पण आता जसं वाटप चालू आहे त्या पद्धतीचं वाटप परतीच्या वारीला नसतं. मग तुम्हाला याबद्दल काही सांगायचे का, आवाहन करायचं असं? म्हणजे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की इथून पंढरपूरला जाणारे वारकरी आपण सगळेच आहोत, पण मला असं वाटतं की ज्ञानोबारांना पुन्हा पंढरपुरातून आळंदीला जर घेऊन येत असतील तर ते खरे निष्ठावंत वारकरी आहेत. म्हणजे ते ज्ञानोबारांना एकटं सोडत नाहीत. पांडुरंगाच्या दारात गेल्यानंतर पुन्हा ज्ञानोबारांना त्यांच्या समाधी स्थळावरती पोच करत असतात. तर ही जी व्यवस्था होती पंढरपूरला जाताना, तर याच्यापेक्षा काकणभर का होईना पण जास्त व्यवस्था ते परतीच्या वारकऱ्यांची व्हावी अशी माझी एक म्हणजे मनापासून इच्छा आहे. आणि मग जे जे काही दानशूर आहेत, दाते आहेत, कुणाला अन्नदानाची मदत करता येते, कुणाला काही व्यवस्था करता येत असेल तर त्या परतीच्या वारकऱ्यांसाठी त्यांनी करावी. आता जरी कोणाला करू वाटत असेल तर त्यांच्यासाठी नेमकं परतीचा प्रवास कधीपासून सुरू होतो, तो कोणत्या याच्यामध्ये ते करू शकतात? पंढरपूरला गेल्यानंतर गोपाळपुऱ्यामध्ये काला झाला की मग तिथून त्या दिवशी मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी मग परतीचा प्रवास सुरू होतो. हा मजल करत 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 तो येत असतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय की जाताना जसा 25 किलोमीटरचा जर एखादा टप्पा असेल तर तो येताना 50 किलोमीटरचा असतो. कमी कालावधीमध्ये ते अंतर आपल्याला पूर्णपणे पार करावं लागतं आणि ते करत करत वारकरी येत असतात. त्यावेळेस खूप कमी संख्या असते, पण असणारी संख्या ही अगदी प्रामाणिकपणे ज्ञानोबा तुकोबारांची सेवा करणारी असते.